नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 11 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. प्रीतीच्या कपाळावरून ओघळणारं रक्त पाहून सतीशच्या मनात संताप, काळजी आणि वेदना एकत्र पेटून उठल्या. तो तडक त्या व्यसनी माणसाकडे वळला आणि रागाने म्हणू लागला, माणुसकी नावाची गोष्ट आहे की नाही तुमच्यात? आपल्या बायका पोरांना तर त्रास देतास आणि आता आमच्यावर पण हात उचलला. काय समजता तुम्ही स्वतःला? मूर्ख आहात की काय? आम्ही सगळे तुमच्या मदतीसाठी, तुमच्या भल्यासाठी इथं आलो होतो आणि तुम्ही हे काय केलं? त्याच्या आवाजात इतका राग होता की आसपास जमलेले लोकही थरारले. तो माणूस थोडा मागे सरकला. आजूबाजूची माणसं गप्प होती. कुणीच आवाज काढायची हिंमत करत नव्हतं. पण सतीचा राग तिथे थांबला नाही. त्याने सोनालीकडे वळून दमदार आवाजात सांगितलं, सोनाली तू लगेच सगळ्यांना फोन कर. मनाली, नीता, कार्तिक सगळ्यांना बोलव. सगळं सामान घेऊन लगेच इथून निघा. मी प्रीतीला घेऊन थेट हॉस्पिटलला जातो. सोनाली लगेच सर्वांना फोन करून झालेली घटना सांगते. सतीशने प्रीतीला हळूच उचललं. तिचं डोकं त्याच्या छातीवर टेकलेलं. रक्ताचे थेंब त्याच्या शर्टवर पडत होते. पण त्याला त्याचं भानच नव्हतं. तो भरभर गाडीजवळ आला. गाडीचं दार उघडून त्याने काळजीपूर्वक प्रीतीला सीटवर बसवलं. पण प्रीती बेशुद्ध होती. तिचं शरीर निश्चल होतं. डोकं मागे झुकून सतत हलत होतं. सतीशचा जीव कासावीस झाला. त्याने लगेच तिच्या मानेला आपल्या खांद्यावर टेकवलं. डाव्या हाताने तिला घट्ट आधार दिला आणि उजव्या हाताने गाडीचं स्टेअरिंग पकडलं. गाडी सुरू झाली. रस्त्यावर टायरांचा आवाज घुमला. ड्रायव्हिंग करताना सतीचा चेहरा लाल झालेला, डोळ्यातून संतापाच्या ज्वाळा बाहेर येत होत्या. पण त्याचवेळी त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. तो सतत प्रीतीच्या चेहऱ्याकडे बघत होता. कपाळावरून रक्त वाहत होतं. तो अधूनमधून हाताने ती पुसत होता. प्रीती, काही नाही होणार तुला. मी आहे ना, डोळे उघड. काहीतरी बोल, असं तो पुन्हा पुन्हा म्हणत होता. गाडी वाऱ्यासारखी वेगाने धावत होती. एकीकडे हॉर्न वाजवत तो गर्दी चिरत पुढे सरकत होता आणि दुसरीकडे प्रीतीला आपल्या खांद्यावर घट्ट टेकवून जणू तिच्या प्रत्येक श्वासावर नजर ठेवून होता. त्या क्षणी सतीशसाठी जगात काहीच महत्वाचं नव्हतं. फक्त प्रीती, तिचं श्वास घेणं, तिचे डोळे उघडणं हेच त्याचं एकमेव ध्येय होतं. सतीश हॉस्पिटलच्या गेटवर गाडी थांबवतो आणि प्रीतीला उचलून थेट आत धावतो. त्याचा आवाज संपूर्ण कॉरिडॉरमध्ये घुमतो. डॉक्टर, नर्स, कुणी आहे का? प्लीज लगेच मदत करा. नर्सेस लगेच स्ट्रेचर घेऊन धावून येतात. सतीश घाईघाईने प्रीतीला स्ट्रेचरवर झोपवतो. ती अजूनही बेशुद्ध असते. कपाळावरून रक्त वाहत असतं. डॉक्टर, लवकर बघा. तिच्या डोक्यात मार बसलाय. डॉक्टर पटकन तपासणी करतात. लाईट डोळ्यावर टाकतात. हाताने नाडी तपासतात. कपाळाचं जखमी झालेलं ठिकाण नीट बघतात. डॉक्टर शांत आवाजात म्हणतात, चिंता करू नका. डोक्याला काठी बसली आहे म्हणून रक्त आलंय. पण फ्रॅक्चर नाही. हातून गंभीर इजा नाही. आम्ही लगेच ड्रेसिंग करतो. सलाईन लावतो. थोड्या वेळात म्हणजे अर्धा एक तासात ही शुद्धीवर येईल. हे ऐकून सतीशला थोडं बरं वाटतं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो हात जोडून म्हणाला, थँक्यू डॉक्टर. नर्सेस लगेच पट्टी, सलाईन, औषध तयार करतात. सतीश प्रीतीच्या बाजूलाच उभा राहतो. सलाईनची बाटली उंच लटकवली जाते. ट्यूब तिच्या हाताला जोडली जाते. कपाळावर स्वच्छ ड्रेसिंग केलं जातं. हे सगळं पाहताना सतीशला जणू प्रत्येक क्षण वर्षभरासारखा वाटत होता. कॉरिडॉरमध्ये नीता, मनाली, सोनाली आणि कार्तिकही धावतच आलेले असतात. ते दाराबाहेर उभे राहून विचारतात, कशी आहे प्रीती? सतीश मागे वळून सांगतो, डॉक्टरांनी सांगितलंय, काही काळजी करण्यासारखं नाही. प्रीती थोड्याच वेळात शुद्धीवर येईल. सगळ्यांच्या चेहऱ्यावर सुटकेचा निश्वास उमटतो. पण नीता दारात उभी राहून प्रीतीकडे पाहत होती. सलाईन लावलेली, कपाळावर पट्टी बांधलेली प्रीती बेशुद्ध अवस्थेत होती आणि ते दृश्य नीताच्या डोळ्यात अश्रू आणत होतं. लहानपणापासूनच्या आठवणी तिच्या मनात ओघळायला लागल्या. एकत्र खेळलेले क्षण, एकत्र शाळेत जाणं, एकमेकींना आधार देणं. आज तीच प्रीती अशी बेशुद्ध पडलेली पाहून नीताला खूप वेदना होत होत्या. त्या खोलीत मात्र अजूनही एक शांत पण भावनिक वातावरण होतं. तेवढ्यात नीता सतीश जवळ आली. तिच्या डोळ्यात अजूनही काळजी आणि कृतज्ञता दडलेली होती. ती हळूच म्हणाली, थँक्यू सतीश. खरंच तू वेळेवर आलास आणि सगळं नीट हाताळलंस म्हणून प्रीती सुरक्षित आहे. यावेळी तू जी मदत केलीस ती आम्हा सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहे. सतीशने एक हलकं स्मित केलं आणि शांत स्वरात उत्तर दिलं, मित्र आहोत आपण.
अशा वेळी एकमेकांना साथ देणं हेच खरं नातं असतं. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये सगळे एकत्र जमलेले असतात. तेव्हा सगळेजण सोनालीला विचारतात, त्यावेळी नेमकं काय झालं होतं? सोनाली म्हणते, आम्ही त्या बाईकडून सगळी माहिती घेत होतो. ती अगदी व्यवस्थित सगळं सांगत होती. पण अचानक तिचा नवरा बाहेर आला आणि तिने प्रीतीच्या डोक्यावर काठीने जोरात मारलं. आम्हाला काहीच कळलं नाही. सगळं इतकं अचानक झालं, की आम्ही काहीच करू शकलो नाही. कार्तिक थोडासा चिडून आणि अस्वस्थ होऊन सतीशकडे बघत म्हणाला, आपण त्या माणसावर पोलीस केस करूया का? एवढं सगळं झालंय, प्रीतीला समोरासमोर मारलंय त्याने. हे असं सोडून चालणार नाही. सतीश थोडा वेळ शांत बसला आणि तो गंभीर आवाजात म्हणाला, कार्तिक, मी तुझं म्हणणं समजतो, पण हा निर्णय आपण घेऊ शकत नाही. ही गोष्ट प्रीतीवर घडली आहे. तिला आधी विचारावं लागेल. तिच्या मनाला योग्य वाटतं त्यानुसार आपण पाऊल टाकू. तिच्या संमतीशिवाय काहीही करायचं नाही. त्याच्या चेहऱ्यावर गंभीरता दिसते, पण तो लगेच सगळ्यांना धीर देत म्हणतो, महत्वाचं म्हणजे प्रीती सुरक्षित आहे. तेवढ्यात नीता हा सर्वांना सांगते, आपल्याला या घटनेविषयी प्रीतीच्या पप्पांना अजिबात काहीही सांगायचं नाही. ते तिच्यावर जीव ओवाळून टाकतात. तिच्या चेहऱ्यावरचं छोटंसं ओरखडही पाहिलं तरी ते अस्वस्थ होतात. आता जर त्यांना हे कळलं तर त्यांना सहन होणार नाही. ती बोलताना तिचा आवाज रडवेला झाला होता, पण त्यात जबाबदारीची जाणीवही दाटून आली होती. ती हाताने डोळे पुसत म्हणाली, आपणच सगळं सांभाळू. प्रीती हळूच डोळे उघडते. पांढऱ्या भिंती, बाजूला उभा असलेला सलाईन स्टँड, आजूबाजूला डॉक्टरांची उपकरणं. क्षणभर तिला समजतच नाही ती कुठे आहे. पण लगेच डोक्यावरचा ठणका जाणवतो आणि आठवणींचा धक्का तिच्या मनावर आदळतो. तिला स्पष्ट आठवतं तो अनोळखी माणूस आणि डोक्यावर बसलेला जोराचा आघात. ती हलकासा श्वास घेत स्वतःला सावरते. आजूबाजूला पाहते तर नीता, मनाली, सतीश आणि बाकी सगळे तिच्या पलंगाजवळ उभे दिसतात. नीता तिला उडताना पाहते आणि पटकन पुढे येऊन तिचा हात धरते. प्रीती, बघ ना, तुला शुद्ध आली. किती घाबरवून टाकलंस होतंस आम्हा सगळ्यांना. मनाली डोळ्यातलं पाणी पुसत हसण्याचा प्रयत्न करते. ऐनवेळी सतीश आला आणि त्याने तुला सांभाळलं, असं मनाली प्रीतीला सांगते. प्रीती थोडा वेळ शांतपणे सगळ्यांकडे बघते. पण अचानक हलक्या पण गंभीर आवाजात म्हणते, आपल्या प्रोजेक्टचं काय झालं? सगळे क्षणभर एकमेकांकडे बघतात. नीता थोडं रागावल्यासारखी म्हणते, अगं, आधी स्वतःची काळजी घे. प्रोजेक्ट काही पळून जाणार नाही. सतीश हसतच पुढे म्हणतो, अरे प्रीती, तुला खरंच अशा अवस्थेत सुद्धा प्रोजेक्टची काळजी आहे. डॉक्टरांनी सांगितलंय तू आराम केलंस तर उद्यापर्यंत अगदी ठीक होशील. बाकी प्रोजेक्ट आपण सगळे मिळून सांभाळू. प्रीतीने थकलेल्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य आणलं. ती कुजबुजली, मला माहिती होतं, तुम्ही सगळे माझं काहीही होऊ देणार नाही. डॉक्टरांनी प्रीतीची तपासणी करून हळुवार आवाजात सांगितलं, काळजी करू नका. आता ती पूर्णपणे सुरक्षित आहे. फक्त थोडी विश्रांती आणि औषधोपचार गरजेचे आहेत. तिला घरी घेऊन जाऊ शकता. हे ऐकता सर्वजण आनंदी होतात. नीता सतीशला म्हणते, तू इथे थांब, आम्ही जरा डॉक्टरांना भेटून येतो. आणि ती तिथून निघून जाते. नीता डॉक्टरांना विचारते, डोक्याला आतून काही इजा झाली आहे का? काही घाबरण्यासारखं नाही ना? यावर डॉक्टर सांगतात की काहीच काळजी करायचं नाहीये. फक्त औषध व्यवस्थित वेळेवर द्या. 2 दिवस विश्रांती घ्या आणि आठवड्यानंतर फॉलोअपसाठी या. तिकडे प्रीतीच्या खोलीत फक्त सतीश असतो. थोडं शांत वातावरण पसरलं होतं. सतीश तिच्याकडे बघत खुर्चीवर बसला आणि थोडा गंभीर आवाजात म्हणाला, प्रीती, तुला सांगितलं होतं ना, काही अडचण आली तर लगेच कॉल करायचा. मग का नाही केलास? प्रीती त्याच्या डोळ्यात बघत थोडं अपराधीपणे कुजबुजली. मला वाटलं मी सांभाळेन. तुला त्रास द्यायचा नव्हता. सतीश हलकंसं स्मित करत, पण डोळ्यातली काळजीची छाया लपवू न शकत म्हणाला, हीच का तुझी मैत्री? मित्रांना त्रास द्यायचा नाही असा काही नियम आहे का? तुला काही झालं असतं तर? प्रीती त्याच्या या शब्दांनी क्षणभर शांत झाली. तिच्या डोळ्यात नकळत पाणी दाटून आलं. तिला कळून चुकलं होतं तिच्या हट्टामुळं सगळ्यांची किती धडपड झाली होती. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि नीता औषध घेऊन आत आली. तिनं पाहिलं की दोघंही न बोलता एकमेकांकडे पाहत बसले होते. नीता हलकसं हसत म्हणाली, चल प्रीती, सगळं नीट लिहून घेतलंय, आता आपण घरी निघू. प्रीतीने सतीशकडे बघून हळूवार डोळ्यांनी आभार मानले.
तेव्हा सतीश पुढे आला. त्याने शांत पण ठाम आवाजात म्हटलं, "ठीक आहे. मग नीता, प्रीती, मी तुम्हा दोघींना तुमच्या घरी सोडतो." प्रीतीने थोडं नकार द्यायचा प्रयत्न केला. "अरे, त्रास कशाला?" पण सतीशने लगेचच मध्ये थांबवत ठामपणे उत्तर दिलं, "हा त्रास नाही प्रीती, जबाबदारी आहे. आणि मित्रांना सोडायला परवानगी विचारावी लागत नाही." नीताच्या चेहऱ्यावर एक हलकं स्मित उमटलं. तिला जाणवलं की सतीचा आवाज जरी कठोर वाटत असला, तरी त्यात खरी काळजी दडली आहे. प्रीती गप्पच राहिली. तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी लाजरी छटा आली होती. एकीकडे डॉक्टरांनी दिलेला विश्वास, तर दुसरीकडे सतीचं न बोलताही जाणवणारं नातं. हॉस्पिटलचं दडपण मागे टाकून ते आता घरी जाण्याच्या तयारीत होते. तुम्हाला काय वाटतं, ही घटना सतीश आणि प्रीतीला कोणत्या वळणावर घेऊन जाईल? हे मला कमेंट करून सांगा. आणि तोपर्यंत व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.